विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपली प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक आयडिया असावी, की तुमचा रँक किती येऊ शकतो. म्हणजे तुम्ही कॉलेजचा रिसर्च व्यवस्थित करू शकता. त्याचबरोबर मेरिट लिस्ट कशा पद्धतीने बनते. त्याचबरोबर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर मेरिट लिस्ट असते तरी कशी? नक्की कोणकोणते रँक त्याच्यावर असतात? स्टेट लेव्हल रँक असतो, कॅटेगरीचा असतो, की आणखीन कुठला रँक असतो? ह्या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला गाईड करणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता फर्स्ट ऑफ ऑल मी काय करतो, आपल्या एका जुन्या स्टुडंटची तुम्हाला मेरिट लिस्ट दाखवतो. लास्ट इयर तो स्टुडंट आपल्याकडे काउन्सिलिंगला होता. तर या पद्धतीची मेरिट लिस्ट असते. ओके. मेरिट लिस्टवर काय-काय गोष्टी असतात, तर पहा सगळ्या गोष्टी असतात. जेवढ्या गोष्टी आपण व्हेरिफाय केलेत, आपल्या डिटेल्स वगैरे आहेत, ॲप्लिकेशन वगैरे, स्टुडंटचं नाव, ह्या सगळ्या गोष्टी मेरिट नंबरवर असतात. बरोबर? त्याच्यानंतरनं आणखीन ज्यावेळेस आपण खाली-खाली जातोय, एकच सेकंड. ज्यावेळेस आपण मेरिट लिस्टच्या खाली-खाली जातो, तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी रँक पाहायला मिळतात. युअर पीसीएम फायनल मेरिट स्टेटस इज आणि ज्यावेळेस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असेल तर युअर पीसीएम प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस. ओके. तर पीसीएम स्टेट जनरल मेरिट नंबर हा आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो. 79% होते या स्टुडंटला, तर 65,000 लास्ट इयर रँक आला होता. त्याच्यानंतर पीसीएम युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर. युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमध्ये कितवा नंबर होता, तर 18,036 एवढा त्याचा नंबर होता. त्यानंतर पीसीएम स्टेट कॅटेगरीमध्ये किती होता, तर 1933 एवढा कॅटेगरी NT2 कॅटेगरी आहे, तर तेवढा रँक होता. त्याच्यानंतर लेडीज स्टुडंट आहे, तर लेडीजचा मेरिट नंबर. त्याच्यानंतर लेडीजचा युनिव्हर्सिटी नंबर. लेडीजच्या युनिव्हर्सिटीचा मेरिट नंबर म्हणजे काय, तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ज्या लेडीज कॅन्डिडेटनी रजिस्टर केलं आहे, त्यांच्यात त्या मुलीचा नंबर होता 6,903 एवढा. त्याच्यानंतर NT2 कॅटेगरीमध्ये जेवढ्या लेडीजनं अप्लाय केलेलं आहे, तर त्यांच्यात नंबर होता 709. त्याच्यानंतर पीसीएम लेडीज युनिव्हर्सिटी मेरिट नंबर तर तो आहे. म्हणजे हे नंबर जे आहेत ना खालचे, एवढे काय मायने नाही राखत, म्हणजे एवढे इम्पॉर्टंट नाहीयेत. मेन आहे फक्त पीसीएम स्टेट जनरल मेरिट नंबर. बरोबर? तर या पद्धतीने तुमची मेरिट लिस्ट असणार आहे. याच्यावर भरपूर सारे डिटेल्स असणार आहेत. हे डिटेल्स आपल्याला व्हेरिफाय करून घ्यायचे आहेत. आता या कॅटेगरीच्या पुढं बघा, कॅटेगरीच्या पुढे इथं दिसत असेल हॅशटॅग. म्हणजे या स्टुडंटनं काय केलंय, हा हॅशटॅग दिसतोय. याचा अर्थ काय, तर या स्टुडंटनं नॉन क्रिमिलियरची रिसिप्ट अपलोड केली आहे. ज्यावेळेस डॉलर दिसत असेल कॅटेगरीच्या पुढं, इथं हा प्रश्न भरपूर जणांनी मला विचारला, त्याच्यामुळे सांगतोय. कॅटेगरी फॉर ऍडमिशन NT2 NT हॅशटॅग डॉलर दोन्ही पण दिसतंय. याचा अर्थ काय, हॅशटॅग कशासाठी, तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची रिसिप्ट अपलोड केली आणि डॉलर कशासाठी, तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची रिसिप्ट अपलोड केली. अजिबात काळजी करायची काही गरज नाहीये. तुमचं ऍडमिशन हे ऍज अ NT2 म्हणूनच कन्सिडर होईल. फक्त इथे हे दाखवलंय. त्याच्यामुळे काळजी करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे या पद्धतीने मेरिट लिस्ट असणार आहे तुमची प्रोव्हिजनल आणि फायनल. बरं. तर मेरिट लिस्ट असणार हे कळलं. पण मेरिट लिस्ट बनते कशी, हे मी तुम्हाला थोडंसं सांगतो. हे पहा, 2 किंवा 2 पेक्षा अधिक स्टुडंटचे पर्सेंटाइल सेम येऊ शकतात. काही अडचण नाहीये. पर्सेंटाइल सेम असणार आहे ऑब्व्हियसली, कारण पहा ना, जेवढ्या नंबर ऑफ शिफ्ट आहेत, समजा 100 पर्सेंटाइल मिळालेली मुलं किती आहेत यंदा? तर पहिल्या ज्या 16 शिफ्ट्स होत्या, तर ते नक्की, आणि दुसऱ्या ज्या 11 शिफ्ट्स होत्या, तर एवढी मुलं आहेत किती, 100 पर्सेंटाइल मिळाले. बरोबर? मग त्यांच्यात कसा रँक ठरवायचा? आता फक्त एक्झाम्पल मी 100चं घेतलंय, पण 99.99 वाली सुद्धा सेम मुलं असणार आहेत भरपूर सारी. त्याच्यानंतरनं 62 पर्सेंटाइल वाली सुद्धा सेम मुलं असणार आहेत भरपूर सारी. बरोबर? मग त्यांच्यात कसं ठरवलं जातं? तर त्यांच्यात अगोदर मॅथ्सचे मार्क्स पाहिले जातात, फिजिक्सचे मार्क्स, केमिस्ट्रीचे मार्क्स. हे जर सगळं सेम असेल याच्यानंतरनं पाहिलं काय जातं, तर तुमचे 12वीचे मार्क्स, या सगळ्या गोष्टींवर क्रायटेरिया लावून तुम्हाला एक युनिक नंबर दिला जातो. कोणत्याही 2 मुलाचा, 2 पेक्षा अधिक मुलाचा तुमचा रँक हा कधीच सेम नसतो. रँक हा युनिकच असतो. पर्सेंटाइल सेम असू शकतं. बरं, रँक बद्दल समजलं. त्याच्यानंतर आता किती येऊ शकतो बाबा, आमच्या पर्सेंटाइलनुसार किती रँक येऊ शकतो? पहा, तुमच्या पर्सेंटाइलनुसार किती येऊ शकतो हे एक्सपेक्टेड आहे. आता इथं जर पाहिलं आणि यावर्षी रँक वाढण्याचे खूप चान्सेस आहेत, त्याचं पण रिझन मी तुम्हाला सांगतो. पर्सेंटाइल दिलंय ह्या कॉलममध्ये. 99.91 टू 60.75 पर्यंत पर्सेंटाइल दिलंय. 2024 साली किती रँक आला होता आणि 2025 साली किती रँक आला होता, एक्झॅक्ट डाटा आहे. हे जे 2 डाटा आहेत ना, तर हे एक्झॅक्ट आहेत. आणि त्याच्यानंतरनं जर विचार केला, हा जो डाटा आहे, तर हा प्रिडिक्टेड आहे. म्हणजे एक्सपेक्टेड आपण विचार करूया या वर्षीसाठी. बरोबर आहे. मग विचार करा, 99.03 पर्सेंटाइल आहे. ओके. 2024 ला 2700च्या नियर अबाउट रँक आला होता. 2025 ला 3000च्या नियर अबाउट रँक आला होता. आणि या वर्षी एक्सपेक्टेड आहे की तोच रँक 4000 पर्यंत सुद्धा इन्क्रीज होऊ शकतो.
कारण नंबर ऑफ स्टुडंट्स वाढलेत आणि दुसरा कोणता फिनोमिना आहे तर लक्षात घ्या. दुसरा फिनोमिना मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सेकंड अटेम्प्ट. सेकंड मुळे काय झालंय समजा आता फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट. दोन मुलं आपण कन्सिडर करूया. मुलगा ए आणि मुलगा बी. बरोबर. ए मुलाला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 95 पर्सेंटाईल होते आणि मुलगा बी याला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 85 पर्सेंटाईल होते. बरोबर. याच्यातलं पुढं कोण आहे तर 95 वाला. बर. सेकंड अटेम्प्ट मध्ये मुलगा ए जो आहे तर त्याला 95 चे 96 पर्सेंटाईल झाले, पण मुलगा बी जो आहे तर त्याला 85 चे 97 पर्सेंटाईल झाले. मग ज्या वेळेस मग कन्सिडर कोणतं होणार फायनल मेरिट लिस्टला? अर्थातच जे बेस्ट आहेत तेच कन्सिडर होणार, म्हणजे हे पर्सेंटाईल. मग आता कोण पुढे? याचे हायेस्ट पर्सेंटाईल किती? 96. याचे हायेस्ट पर्सेंटाईल 97. मग मुलगा बी पुढे. पण विचार करा ना, जर सेकंड अटेम्प्ट नव्हताच तर पुढं कोण होतं? मुलगा ए. म्हणजे या पद्धती झालेल्या आहेत. बरेचसे मुलं आहेत आमच्या ऑफलाईन मध्ये देखील, तर त्यांना सेकंड अटेम्प्ट मध्ये किंवा फर्स्ट मध्ये चांगलं पर्सेंटाईल काय ना, सेकंड मध्ये कमी आहे. हे जास्त नाही. एक तुम्ही विचार जरी केला आपण 1000 मुलासोबत जरी हे झालं, पहा ना रँक किती वाढतोय. काही जण म्हणतील की नंबर सेमच राहतोय स्टुडंटचा. सेम नाहीये नंबर. यावर्षी रजिस्ट्रेशन किती आलेत ते पहा. यावर्षी डबल अटेम्प्ट आहे. यावर्षी मुलांचे आता रजिस्ट्रेशन तुम्ही पहा 3 वेळेस डेट्स वाढल्यात. बरोबर. 12 तारखेला डेट होती. त्याच्यानंतर 16 ला झाली. 16 ची 20 ला झाली. याचा अर्थ मुलगा रजिस्टर करतोय, मुलं रजिस्टर करतायत. बरोबर. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली रँक हा वाढणारच आहे. मग रँक वाढू दे, काही अडचण नाही. आपल्याला कॉलेज लिस्ट जी बनवायची आहे, ती परफेक्ट बनवायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करतोय. आपली पर्सनल काउन्सिलिंग आहे. पर्सनल काउन्सिलिंगचे पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड करतोय. नंबर वगैरे आहे. एनी टाइम कॉल करा. जमलं तर जास्त प्रायोरिटी व्हॉट्सअप मेसेज द्या. कारण कॉल वगैरे हे इथं काय असं उचलता येत नाहीयेत. त्याच्यामुळं व्हॉट्सअप मेसेज करा, काउन्सिलिंग विषयी इन्क्वायरी घ्या आणि या ऍडमिशन प्रोसेसला आपण मिळून सामोरं जाऊ. ऑल द बेस्ट.